नमस्कार. हेलो हे पी एम चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आजचा हा व्हिडिओ अशा माता भगिनींसाठी आहे की ज्यांना असं वाटतं की आम्ही दिवसभर घरातले कामं करतो, म्हणजे आम्हाला व्यायामाची काय गरज. पण नक्कीच असं आहे का? तर नाही. याचं उत्तर नक्कीच नाही असेल. कारण निव्वळ घरातले कामं करणं म्हणजे हा आपला व्यायाम नव्हे, तर आपल्या स्वतःसाठी 1 तास आवर्जून देणं हे खूप खूप गरजेचं आहे. कारण आपण जर स्ट्रॉंग असू तरच आपलं अख्खं घर स्ट्रॉंग असेल. आणि आपण जर दिवसभरही घरातले कामं केली तर त्यामुळे आपला व्यायाम होईल असं नाही. आपल्याला व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. कारण 40शी नंतर महिलांचं वजन फार वाढलेलं असतं. आणि या वाढलेल्या वजनामुळेच महिलांना बरेचसे आजार उद्भवतात. जसं की कमरदुखी असेल, गुडघेदुखी असेल, PCODचा प्रॉब्लेम होऊ शकतो. नंतर हाय कोलेस्ट्रॉल, शुगर यासारखे अनेक आजार उद्भवतात. आणि हे आजार उद्भवू नये यासाठी आपल्याला 1 तास व्यायाम करणं आणि स्वतःसाठी 1 तास देणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं असतं की व्यायाम हा जिममध्ये जाऊनच करायचा का? तर याचं उत्तर नक्कीच असेल नाही. कारण आपण जिममध्येच जाऊन व्यायाम केल्याने आपलं वजन कमी होणार असेल असं नाही. आपण घरात राहून सुद्धा व्यायाम करू शकतो. जसं की कार्डिओ वर्कआउट असेल, योगासनं असतील, प्राणायाम असेल, असा बऱ्याच पद्धतीचा व्यायाम आपण घरात राहून सुद्धा करू शकतो की ज्याने आपलं वजन कमी होण्यास सुद्धा मदत होईल आणि आपण निरोगी आणि आनंदी राहू. यासाठी आपल्याला 1 तास स्वतःसाठी देणं फार गरजेचं आहे. तेव्हा आपण जाणून घेऊया की व्यायामानं काय होत असतं. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं असतं की व्यायामाने काय होतं? नाही व्यायाम केला तर काय फरक पडणार आहे? पण नाही, व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे. कारण व्यायाम जर केला तर आपल्याला आनंदी लाईफस्टाईल आपली चेंज होऊ शकते आणि आपण आनंदी राहू शकतो. त्यासाठी आपल्याला व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. व्यायामाचे असेच बरेच फायदे आहेत. एक ना एक अनेक असे बरेच फायदे आहेत. व्यायाम केल्यामुळे आपले मसल्स स्ट्रॉंग होतात, आपले जॉईंट्स फ्लेक्झिबल होतात आणि सर्वप्रथम आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते की ज्यामुळे आपल्या हॅप्पी हार्मोन्सची निर्मिती होते आणि आपण आनंदी लाईफस्टाईल जगू शकतो. त्याचसाठी नंतर आपल्याला आपल्या हार्टचं फंक्शन जे आहे ते सुद्धा सुरळीत होतं. त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस फार कमी होतात. त्याचप्रमाणे आपलं BP नॉर्मल राहतं, ताणतणावापासून मुक्तता मिळते, आपल्याला झोप येत असेल तर ती सुद्धा दूर होते. असे बरेचसे फायदे, एक ना एक अनेक फायदे आहेत. त्यासाठी रोज व्यायाम करा, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आरोग्यदायी जीवन जगा. आणि कुठलीही अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.